मुंबईत भाजपच सगळ्यात मोठा पक्ष, फडणवीसांचं वक्तव्य. प्रत्येकाला आपला पक्ष मोठाच वाटत असेल तर काय करणार? मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना टोमणा. गद्दारांचं रक्त सैनिकांच्या शरीरात जाता कामा नये. रक्तदान शिबिरावरून राऊतांचं टीकास्त्र. श्रीनगरमध्ये सैनिकांसाठी शिवसेनेनं केलं होतं रक्तदान शिबिराचं आयोजन. नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक पुन्हा झाले आक्रमक. खासगीकरणाच्या विरोधात आंदोलक आक्रमक. पुणे पोलीस आणि कॅब चालक यांच्यात जोरदार भांडण. भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बोरिवलीच्या सोसायटीमधील मराठी विरुद्ध गुजरातीचा वाद चिघळला. प्रकरण हाणामारीवर गेलं. मनसे कार्यकर्त्यांची वादात उडी घेत राडा. सोसायटीचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यामध्ये. तपास यंत्रणांच्या ससेमिराला सामोरं जाणारे राबर्ट वाड्रा गुरुद्वारामध्ये दाखल. मेहुणा राहुल गांधीला दिलं समर्थन. तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची चौकशी बंद. पोलिसांकडून न्यायालयामध्ये चौकशी बंद करण्याचं निवेदन सादर. मुंबईच्या भूमिपुत्राला मुंबईतच घर दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद. चाकू सुरे चालवणाऱ्या जैनांवर कारवाई का नाही? राज ठाकरे यांचा महायुती सरकारला सवाल. जसं बीडीडीचा पुनर्विकास केला तसा धारावीचा पुनर्विकासाचं स्वप्न सुद्धा पूर्ण करू. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. मुंबईत विविध विकास कामांचं लोकार्पण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं बीडीडी पुनर्विकासाचं स्वप्न पूर्ण. संघ आणि हिंदुत्व ठाऊक नसलेल्यांची आयात घातक आहे. गोविंदगिरी महाराजांनी संघाला फटकारलं. सूरज चव्हाणला पक्षामध्ये नवीन जबाबदारी. मुख्य प्रवक्ते पदावरून हटकललेले सूरज चव्हाण आता झाले पक्षाचे सरचिटणीस. सुनील तटकरेंना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही. छावाचे अध्यक्ष विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया. मारामारा करणाऱ्याला पक्षाचा सरचिटणीस बनवताय. छान, हेच काम महाराष्ट्राचं ते सुशासन. प्रतिक्रियेतून अंजली दमानिया यांचा सवाल. लातूरमध्ये सुनील तटकरेंच्या विरोधात छावा संघटना आक्रमक. सूरज चव्हाणांना पदोन्नती दिल्याचा छावा संघटनेकडून तीव्र निषेध. तटकरेंचा प्रतिकात्मक पुतळा सुद्धा जाळला. हे सरकार हिंदू समाजानंच आणलंय. हिंदू समाजानेच मतदान केलंय. नितेश राणेंचं रत्नागिरीमध्ये वक्तव्य. बिहारमध्ये मतदार याद्यावरून वजा केलेली 65 लाख नावं प्रसिद्ध करा. सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश. काश्मीरमध्ये सुरक्षा बंदोबस्त चोख. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्वत्र डोळ्यात तेल घालून सुरक्षा व्यवस्था तैनात. भारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सासरेबुवा. अर्जुन तेंडुलकरचा लवकरच लग्नाचा बार उडणार. उद्योगपतीच्या मुलीशी होणार विवाहबद्ध. वाहनांच्या आधुनिक नंबर प्लेटला लोकांचा ठेंगा. राज्यातील 70% वाहनधारक जुन्याच नंबर प्लेटना चालवतायत गाड्या. लोक सरकारचं ऐकेनात. पर्यायी घर मिळालं की बंगला सोडेन. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिला खुलासा. तर मुंबईत घर असूनही मुंडे सरकारी बंगल्यातच असल्यानं निर्माण झालाय वाद. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी. युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू. मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि दरड कोसळण्याच्याही घटना. स्वातंत्र्य दिनासाठी राष्ट्रध्वज बनवण्याची लगबग सुरू. देशभरामध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया
संपूर्ण आजपासून भाविकांसाठी मूर्तीचं दर्शन सुरू होणार.